अंपायर्स. वाकीपाडा टीम, जर तुमचा एखादा खेळाडू असेल तर आम्हाला एक अंपायर्स द्या. वाकीपाडा टीम वाकीपाडा विनंती करतोय, तुमचे खेळाडू असतील तर आम्हाला एक अंपायर्स द्या. कारण की आमच्याकडे अंपायर्स आहेत परंतु त्यांचीच मॅच आहे, त्यामुळेच आम्ही अंपायर्स पाठवू शकत नाहीत. वाकीपाडा टीम, तुमचा एक खेळाडू असेल तर अंपायर्स द्या. हा रुपेश, थँक्यू सो व्हेरी मच रुपेश, जे सहकार्य करतायत आम्हाला. चला 200 रुपयाचा कॅश प्राइज यस आपण द्यायचा आहे. हाँ दुर्गा भाई आप आए हो तो आपके हाथों से, दुर्गा भाई आप आए हो तो आपके हाथों से 200 रुपए का इनाम आप दीजिए 2 खिलाड़ियों को. 2 कैच पकड़ा था और 2 कैच के लिए चंदन जी तांगड़ी की ओर से इनाम ही है. हर एक कैच के लिए 100 रुपए, यानी कि 2 कैच पकड़े 2 खिलाड़ियों ने 200 रुपए का इनाम है. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅच होते सुरुवात. चला गेम इज ऑन. पहिला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला तेच तर रार गतीने हाताळलेला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला ना तर ज्याप्रमाणे हाताळला गेला वेगवान तेज तर्रार. हॅट्रिक जर पूर्ण केली तर चंदनजी तांगडे यांच्याकडून 500 रुपये, कॅच पकडली गेली तर मग प्रति कॅच साठी 100 देखील आहेत आणि प्रत्येक विकेट साठी देखील 100 रुपये आहेत. बघा ओम सागर ब्राह्मणगाव संघाला चंदनजी तांगडी यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलेलं आहे. खास करून आपण बघितलं तर मग ओम सागर ब्राह्मणगाव संघाचे खेळाडू देखील आपण बघितला ते परफॉर्मन्स पाय संघातून करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक संघाचं क्रिकेट पाहतोय आपण. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला रुपेश यांचा आपण पाहिला. हा विचार आहे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु थोडेस आपण बघितलं तर तो परफॉर्मन्स मिळत नाही. पहिले 3 चेंडू आलेत डॉट, धाव एकही नाहीये. स्ट्रगल करताय तिकडे, फायनलची मॅच आहे, प्रेशर देखील असेल परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रेशरला बाजूला सोडावं लागेल. पुढे काय घडलंय काय सोडून द्या, मागे काय करू शकते त्याच्याकडे फोकस करा. 3 चेंडूचा खेळ झाला. अगदी वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फक्त चेंडूला मात्र आपण पाहिलं ढकलण्याचा प्रयत्न केला. चेंडू चाललाय तिकडे मागे, एक धाव असेल लेग बायच्या स्वरूपात. थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु या फायनलच्या मॅच मध्ये आपण बघितलं ना तर हारून नाही, नक्कीच निर्धार मात्र आपण बघितला की जवळजवळ गोलंदाज तुम्हाला तुमच्यावर हवी होते परंतु फलंदाजीमध्ये ते माघार घेऊन जायचं नाहीये आणि तुम्हाला त्या गोलंदाजीला फेस करावाच लागेल. हा फटका खेळलाय परंतु चाललाय मागे, विकेट किपर लांब राहिले. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, 2 धावा मिळते. काय म्हणशील अमित, ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी झाली या पहिल्या ओव्हर मध्ये? यस नक्कीच विकेशच्या माध्यमातून सुरेख सुरुवात झालेली आहे. एक चांगला खेळाडू आहे विकेश खरपडे आपल्या संघाकरता. तर पाहिलं तर नक्कीच त्याच्या माध्यमातून सलग 3 चेंडू त्याने डॉट हाताळले, त्यानंतर 3 धावा त्याने 2 बॉल मध्ये खर्च केले. तर विकेट टेकर बॉलर आहे, इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग तो करतोय या फायनल मॅच मध्ये. बघा डेफिनेटली आपण पाहिलं जी कामगिरी त्याला करायची आहे ना ती केली आतापर्यंत त्याने. बघा चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 5 आणि फलकावर धावा 3. हा विचार आपण पाहिला तर थोडासा बदलावा लागेल की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं की पहिल्या चेंडूला काय केलंय, कशा प्रकारे खेळला गेलाय. परंतु संधी तुमच्याकडे आहे ना अजून 3 ओव्हरचा मुकाबला आहे. 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये तुम्ही मागे काय केलंय ना त्या गोष्टीकडे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग पाणी टाळण्याचा प्रयत्न करते, पडदा टाकण्याचा प्रयत्न करते. रुपेश पहिल्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता परंतु यावेळेला उंचावर मारलेला फटका हवेत पाहतोय. फिल्डर आहे तिकडे, झेल पाहायला मिळतोय, पकडला गेलाय आणि सफलता मिळेल विकेशला. पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का युनिटी स्पोर्ट चिंचोली संघाला मात्र परतावं लागेल रुपेशला डगआउटच्या दिशेने. काय जबरदस्त कामगिरी यावेळेस पहिल्याच ओव्हर मध्ये करतोय बॉलर विकेश खरपडे. एक ट्रम्प कार्ड बॉलर आहे या संघाचा, परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या संघाच्या माध्यमातून राहिलेली आहे या पहिल्या ओव्हर मध्ये. ओमसागर ब्राह्मणगाव नक्कीच हवी राहिलेला आहे या पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त धावा 3 त्याने खर्च केलेल्या आहेत विकेश याने.
जबरदस्त आपण पाहतोय फलंदाजी केली होती रुपेशने, परंतु जवळ इथे काय झालं की आता ना थोडंसं प्रेशर वाढलं होतं त्याच्यावर. सेमीफायनल मध्ये जवळ जो परफॉर्मन्स म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये जो परफॉर्मन्स दिला होता ना अगेन्स्ट आपण बघितलं की टिवरी संघाच्या, तिथे तो क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट म्हणजे जमीन आसमानचा फरक पाहायला मिळाला. दुर्गाबाई यांच्याकडून पारितोषिक आहे युनिटी स्पोर्ट्स टीमला देखील चौकाराची किंवा षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण करा आणि रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. तसेच आपण बघितलं दुसऱ्या बाजूने ओमसागर बामणगाव संघाला देखील आहे जवळ विकेटची हॅट्रिक्स पूर्ण करा. चंदनजी तांगडे यांच्याकडून 500 रुपये, तसेच विकेटसाठी 100 आणि कॅच साठी 100 आहेत. त्यानंतर टी शर्ट देखील मिळतील. पहिला चेंडू हलक्या हाताने संतोष वळवी यांचा पण पहिला, तर हा चेंडू फेस केला गेला राकेश यांच्या माध्यमातून. धाव एक घेतली गेली आहे आणि एका धावेने आपण पाहिलं तर धावफलकाचा आकार वाढला गेला आहे. चांगले कमबॅक करावे लागेल. 2 बॅटर आहेत मजरेश मध्ये राकेश ठाकरे आणि अंकुश पागे यांना तर मात्र यस नक्कीच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे ब्राह्मणगाव संघाच्या विरुद्ध. हा डेफिनेटली या मैदानाला देखील आपण पाहिलं तर ओळखलंय. या मैदानाचा इतिहास काय आहे. दरम्यान हा चेंडू पाहिला आपण तर योग्य रीतीने फेकला गेला आहे. निर्धाव चेंडू येतोय बघा. या मैदानामध्ये ना संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं कठीण थोडंसं होताना पाहायला मिळते, परंतु तुमच्याकडे जर टेक्निक असेल तर तुम्ही टेक्निकचा योग्य वापर करू शकताय. हो आणखीन एक क्विकर वन पाहतोय आपण, मिस केलं, प्लेन मिस. काय गोलंदाजी होते आतापर्यंत आपण जर बघितलं ना तर पहिल्या ओव्हर मध्ये किती डॉट चेंडू आले होते 3 आणि या ओव्हर मध्ये ऑलरेडी 5 डॉट चेंडू पाहिलेत आपण. सर यस नक्कीच संतोष देखील एक चांगला बॉलर आहे. विकेश ज्या प्रकारे बॉलिंग केली होती त्याच प्रकारे बॉलिंग करतोय संतोष वलवी हा बॉलर. धावफलक मात्र थांबले गेले फक्त 4 या आकड्यावर. हा विचार बदलावा लागेल. लॉब करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, डिस्टन्स नाही मिळणार, संधी मिळते कॅचची आणि कॅच कलेक्ट. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का पण पाहिला लागला जातो युनिटी टीमला. परतावा लागेल अंकुशला. तर पाहिलं तर सांघिक कामगिरी करतायत. चांगलं प्रदर्शन झालेलं आहे संपूर्ण या स्पर्धेमध्ये ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून. आणि आपण जर पाहिलं तरी या फायनलच्या मॅच मध्ये नक्कीच फ्रंट फूट वरती आहेत ब्राह्मणगाव संघ. डेफिनेटली आपण बघितलं कॅच देखील 2 पकडले गेलेत, म्हणजेच जवळ जितू आणि विकी याने एक कॅच पकडला. 100 तिकडे देखील लागू झाले, परंतु फलंदाजाने देखील ना 2000 ची संधी है। यस, दुर्गा भाई की तरफ से 2000 का कैश प्राइज दिया जाएगा। यूनिटी स्पोर्ट चिंचोड़ी टीम के बल्लेबाजों को काफी बढ़िया सपोर्ट दिया हुआ है दुर्गा भाई की तरफ से, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। डेफिनेटली अगर देखेंगे तो अब शाम का वक्त है और शाम के वक्त में दर्शक भी बड़ी तादाद में इस श्रृंखला का, इस मैदान का, इस टूर्नामेंट का अब मजा ले रहे हैं, क्योंकि उनको भी पता है संडे का दिन है, एंजॉय तो हम जरूर करेंगे क्रिकेट को। ये अगली वाली गेंद फिर से हवा में खेला हुआ है, यहाँ पे फिर से मौका बन सकता है, मौका बनाया और मौके का फायदा भी उठाया। बैक टू बैक दूसरा वाला विकेट यहाँ पे चटकाया गेंदबाज संतोष ने। कहीं ना कहीं बल्लेबाज गलतियां कर रहे हैं अमित यहाँ पे। यस, नक्कीच मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतायत युनिटी स्पोर्ट चिंचोडी संघाचे बॅटर, परंतु त्यांना यश मात्र प्राप्त होत नाहीये। आपण जर पाहिलं तर मागील 3 दिवसामध्ये सायंकाळ सत्र आपण जर पाहिलं तर नक्कीच खूपच कमी धावा येताना दिसत आहेत। हे त्यांना येताना माहित असणं गरजेचं आहे, त्यांची स्पर्धा आहे, परंतु मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लागोपाठ विकेट मात्र डाऊन होताना दिसत आहेत चिंचोडी संघाचे। डेफिनेटली आपण बघितलं तर या मौसमला मात्र परकून निरकून मात्र चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 5 धाव फलकावर जर धावा बघितल्या तर 4 आहेत, म्हणजे काय तर दुसऱ्या ओव्हर मध्ये धाव फलक आपण पाहिलं तर पूर्णपणे स्तब्ध थांबवलाय युनिटी स्पोर्ट्स टीम कडून। आपण बघितलं काहीतरी गेम प्लॅनिंग चुकलेली पाहायला मिळाली आहे, कारण की प्रत्येक फलंदाज बघा की येतोय हवा सफर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा मात्र खांब्याचा आणि फायदा मिळतोय आतापर्यंत। काय जबरदस्त हॅट्रिक बॉल असेल, पुन्हा एकदा पाहिलं हवेत उडवलाय, मात्र या वेळेला स्वीट कलेक्शन आणि हो हो व्हाट एफर्ट्स, लाजवाब अफलातून एफर्टलेस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे। क्षेत्ररक्षक होते तिथे मिस्टर जीतू कोदे, यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग। नक्कीच आपण जर पाहिलं तर या बॉल मध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण जितू कोदे यांच्या माध्यमातून शेवटपर्यंत नजर ठेवली आणि नंतर उडी घेतली। काय जबरदस्त एफर्टलेस
क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. 100% प्रयत्न करतायत या फायनलच्या मॅच मध्ये ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे खेळाडू. चांगली कामगिरी राहिलेली आहे अद्यापर्यंत या संघाची. अगदी आपण पाहिलं तर सुरेख एफर्ट्स पाहायला आपण धावसंख्या फलकावर आपण पाहिले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर सहा धाव फलकावर पाहतोय आपण. दोनच धावा असतील. सुरक्षितरित्या आपण पाहिलं जम्प लगावली आहे तिकडे आणि काय जबरदस्त एफर्ट जितूचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर जितूने नेहमीच आपण बघितलं तर जे योगदान दिलंय, कारण की दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यांच्या माध्यमातून छान राहिला होता. 6 धावा फलकावर. आता शेवटचे 6 असतील आणि बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. विकी दिंडा फुलटॉस या वेळेला चेंडूला स्वान गेले. बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा मोठा फटका. 6 धावांचा षटकार. आता मात्र राकेश या बॅटरला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण त्याच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून चांगल्या धावा येताना दिसत आहेत. त्याला आता मात्र कुठे ना कुठे स्ट्राईक वरती येऊन नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्याच बॉल होते त्याने षटकार मात्र खेचलेला आहे. अजून सुद्धा 5 बॉलचा खेळ बाकी आहे त्याच्याकरता. डेफिनेटली आपण बघितलं तर राकेश देखील म्हणेल शिकवा नहीं किसी से अब मुझे गिला नहीं है, क्योंकि 2 ओव्हर में ज्यादा मुझे मौका ही नहीं मिला है. आणि नक्कीच आपण पाहिलं तर 2 ओव्हर मध्ये जास्त संधी मिळायला पाहिजे होती राकेश या खेळाडूला. पुन्हा एकदा सरळ जाऊन शॉट पाहिला आपण. हाय हॅलो हो हो पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय तर नक्कीच आपण पाहतोय या वेळेला काहीतरी घडलंय. आता या वेळेला आपण पाहू शकतोय की नक्कीच काय घडलंय. जवळजवळ आता पंच मात्र आपण पाहिलं तर या वेळेला इन्व्हॉल्व आहेत आणि नक्कीच निरीक्षण करावं लागेल. चला आता आपण निरीक्षण करणार आहोत. यस, नक्कीच काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ऑन फील्ड अंपायर्स अंपायर्स जवळ तसं पंचांच्या माध्यमातून देखील आपण बघितलं की इशारा मिळाला आणि तेच ह्या बाउंड्रीच्या बाहेर नक्कीच आपण बघितलं की जो एफर्ट्स मात्र आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं आपण बघितलं बॉडी बॅलन्स होतं, पाय होतं, बाउंड्रीच्या बाहेरून मात्र जंप लगावण्याचा प्रयत्न केला आणि तेच आपण पाहिलं इथे की 6. आता यावेळेला हवेत आहे पुन्हा एकदा चेंडू उंच मात्र जाताना पाहायला मिळालाय. धावा मात्र इथे जोडल्यात. राकेश अमित काय म्हणशील राकेशच्या बद्दल आतापर्यंत त्यांनी खेळली? कुठे ना कुठे मागील 2 ओव्हरमध्ये राकेश हा बॅटर नक्कीच स्ट्राईक पासून दूर होता, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला आलेला आहे. त्याच्या माध्यमातून 2 षटकार नक्कीच पाहायला मिळालेले आहेत. चांगला बॅटर आहे या संघाचा आणि धावा तो बनवत आहे आपल्या संघाकरता. जयेश डेफिनेटली आपण बघितलं की त्यांनीच आपण पाहिलं की आपल्या संघाला मात्र नक्कीच टाळण्याचा प्रयत्न केलाय. 3 चेंडू फेकून झाले. 3 चेंडू मध्ये आलेल्या 14 धावा पाहायला मिळतात. 3 चेंडू आणखी शिल्लक आहेत आणि इथे आहे ना की आता धावफलक आहे 20. म्हणजेच काय तर इथे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये कमीत कमी 4 ते 5 या धावा जोडण्याचा प्रयत्न करावाच लागेल.
हो फुलटॉस होता ऑन साइडला वळवलाय चेंडूला फिल्डर आहेत तिकडे क्षेत्ररक्षण तर सुंदर झाले चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते हो असं नाही होणार असं अगदी आपण बघितलं तर मग नाही स्ट्राईक मात्र नक्की सोडावी लागेल दोघांना तेव्हा संधी मिळू शकते कारण की वसई तालुका देशींची जी नियमावली आहे ना तुम्हाला माहिती आहे एफर्टलेस कामगिरी पाहायला मिळालेली आहे या ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून 100% प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतायत 100% देण्याचा प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षण असो किंवा बॉलिंग असो दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे या संघाने या फायनल मॅच मध्ये 21च्या घरामध्ये हा फलक आहे आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत आणि संदेशला आता एक संदेश पोहोचवावा लागेल आता ओमसागर टीम साठी कारण की ह्या 2 चेंडू मध्ये धावा घ्यावाच लागतील कारण की ह्या 2 चेंडू मध्ये येणाऱ्या धावा भरपूर निर्णायक ठरू शकतायत युनिटी टीम साठी ओहो हा खेळलेला चेंडू आपण पाहिला आता मिस झालाय नक्कीच अगदी आपण पाहिला जो इंटेंट दर्शवला गेला होता नियंत्रण नव्हतं आणि आता मात्र थोडेसे हॅप्पी असतील ओमसागर ब्राह्मणगाव टीम की आम्ही या समोरच्या संघाला कमी धावसंख्येवर रोखण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालोय येस नक्कीच कुठे ना कुठे फुटबॉलचा वापर दिसत नाही संदेशाच्या माध्यमातून आणि तो बीट झालेला आहे या बॉलवरती हो हा समोर खेचलाय परंतु फिल्डर आहे तिकडे कॅच ड्रॉप झालाय निर्णायक क्षणाला आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस कॅच मात्र आपण बघितलंय पकडला असता तर नुकसान मात्र 2 धावांचा झालं नसतं कॅच सुटला 2 धावा मी आल्या तुमच्या टोटल मध्ये झालेली वाढ पाहायला मिळते तुमची टोटल पोहोचली गेली आहे 23च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष येस 18 बॉल मध्ये 24 धावांचं लक्ष असेल ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला आणि आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून किंवा डॉमिनेट करतील डिफेंड करतील या धावा यात आपण पाहणार आहोत या येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये चिंचोडी संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे रंगली जाईल ही मॅच नक्की दोन्ही संघ अजून सुद्धा बलाढ्य संघ आहेत या असोसिएशन मधले चांगली कामगिरी ते करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहावं लागेल कोणता संघ या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आहे हे आता येणाऱ्या आपण 3 ओव्हर मध्ये पाहणार आहोत चिंचोडी वर्सेस ब्राह्मणगाव हा मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये हॅलो चला लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं युनिटी टीमला रिक्वेस्ट असेल ओमसागर बामणगाव संघाची तर बॉलिंग भरपूर छान राहिली पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावाच नव्हत्या परंतु राकेशने आज दिवसभरामध्ये काय जबरदस्त खेळ केलाय पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तर एका बाजूने जबाबदारीचं क्रिकेट खेळला गेलाय आपल्या संघाची जबाबदारी होती ना ती मोठ्या प्रमाणात मात्र आपण पाहिले त्यांनी स्वीकारली आहे आणि आतापर्यंत आपण म्हणजे पहिल्या मॅच पासून ना या मॅच पर्यंत ती जबाबदारी योग्य रीतीने निभावत असताना आपल्या संघाला तारण्याचा प्रयत्न केलाय सुरुवातीला काय झालं होतं मी तर बघा की सुरुवातीला ना की जे फलंदाज आले होते त्यांनी काय केलं की मोठ्या फटक्यांवर विश्वास ठेवला परंतु अशा वेळेला आपण बघितलं की राकेश सारखे बॅटर होते त्यांनी सुरुवात मोठ्या फटक्याने नाही केली तर सिंगल ने केली आहे त्यांना जाणीव होती की या मुवमेंट मध्ये या परिस्थितीमध्ये काय करायचं होतं सिंगल डबल खेळायचे होते आणि नंतर आपल्याला मग आपला गेम दर्शवायचा होता परंतु थोडा वेळ घेतला आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला परंतु नक्कीच फाईट होताना पाहायला मिळते नक्कीच एक सेन्सिबल बॅटर आहे राकेश ठाकरे पहिल्या मॅच मधून जो मॅच अडकला होता तिथून मात्र चांगली कामगिरी त्याने केलेली आणि इथपर्यंत आपल्या संघाला नक्कीच नेऊन ठेवलेला आहे चांगला खेळाडू आहे राकेश ठाकरे नक्की त्याच्याकडे चांगल्या प्रकारे क्षमता आहे चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाकरता राकेश ठाकरे हा खेळाडू आपण पाहिला चिंचोडी संघाचा चांगला कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये डेफिनेटली आपण बघितलं तर युनिटी टीमची आपण चर्चा केली ना तर 6 वेळा रनरअप राहिलेला आहे टायटल मात्र चॅम्पियन एकदा सुद्धा अजून बनलेला नाही ते चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आहे ना ते आज डोळ्याच्या समोर पुन्हा एकदा आलंय परंतु पूर्ण होईल का परंतु त्याच्यासाठी अगदी आपण बघितलं तर भिंत आहे ओमसागर बामणगाव संघाची ती पार पाडावी लागेल अगदी जर आपण बघितलं ओमसागर बामणगाव संघाचा इतिहास तर प्रत्येक हंगामामध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय प्रत्येक हंगामामध्ये आणि या सीझन मध्ये शिलोतरचं मैदान मारलं आज मात्र तयारी पूर्णपणे आहे युनिटीचं मैदान मारण्यासाठी परंतु दुसऱ्या बाजूने युनिटी संघाचा इतिहास बघितला ना आपण तर त्यांच्याकडे एक मोठी फायनल आहे एक मोठं विजेतेपद आहे 50,000 रुपयाची स्पर्धा जिंकण्याचा कामांच्या मैदानावर त्यांनी कारनामा केला होता
परंतु तो एरिया गटातून केलाय, परंतु असोसिएशनच्या माध्यमातून तो कारनामा त्यांना अजून करायचं आहे आणि ते स्वप्न आज पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्याच्या समोर पूर्ण होतील की नाही ते देखील पाहावं लागेल. चला 2 बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आत दाखल झालेले आहेत. ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून एका बाजूला आहे संतोष वळवी, तर त्याच्या सोबतीनं असेल विकेश खरपडे. दोन्ही चांगले बॅटर आहेत. या संघाचे पाहावं लागेल कशा प्रकारे खेळ करतील या मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या विपक्षामध्ये बॉलर असेल आजच्या दिवसातील स्टार खेळाडू वन मॅन ज्याने कामगिरी चांगली केलेली आहे मिस्टर राकेश ठाकरे. पाहावं लागेल या धाबा कशा प्रकारे रोखेल या मॅच मध्ये, नक्कीच पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. स्ट्राईक एंडला संतोष वळवी असेल तर नॉन स्ट्राईक एंडला विकेश खरपडे. देऊया दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट बोथ द टीम. दुसऱ्या डावाला सुरुवात. राकेश ठाकरे 24 धावांचं लक्ष आहे. राईट आर्म ओव्हर टू विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर नक्कीच डीप मध्ये आहे. डेड बॉलचा इशारा आलेला. 55 रनअप मध्ये मिस्टेक केलेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल संतोष शाटे. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न. सुरेख रनिंग बॅटमध्ये विकेट. चांगला तालमेल, चांगली कॉलिंग पाहिली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. जयेश बघा की संतोष काय करतो. सनसबल क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे की टार्गेट किती आहे, आपल्याला काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं आहे हे चित्र त्याने दर्शवलं गेलं पहिल्याच बॉलला फेस करत असताना. आणि एक परिपक्व खेळाडू असतो ना त्याची निशाणी आणि ती त्याने दर्शवली आता. येस नक्कीच चांगले 2 बॅटर आहेत या ब्राह्मणगाव संघाचे. संतोष वळवे अँड विकेश खरपडे आहेत आमचे मान्यवर या पालनापडा विभागाचे. आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी सावंत, त्यानंतर भूषणजी जाबर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे अनेक त्याचे साथी मित्र सहकारी मित्र देखील दाखल झालेले आहेत मान्यवर कक्षेमध्ये. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता ग्राउंडची व्यवस्था करून दिलेली आहे त्याबद्दल आलेले आमचे पालनापाडा विभागातील पांडुरंगजी सावंत, त्यानंतर भूषणजी जाबर साहेबांचं आभार व्यक्त करतोय. दरम्यान ही डिलिव्हरी आपण पाहिली. सरप्राईज पाहायला मिळाली. थोडस आपण बघितलं तर बॅटरला म्हणजेच संतोषला सरप्राईज केला होता. बॅकवुडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावफलकाला थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा लागेल. 3 मध्ये 4. चला प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्या प्लीज. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आलेला आहे हा महत्वाचा चौकार. आडवी बॅट मात्र यूज केली. थोडासा शॉर्ट ऑफ द लेंथ होता त्याला व्यवस्थित पिक केला आणि बॅटच्या सहाय्याने मात्र कन्वर्ट केलं. जिथे फिल्डर होते परंतु फिल्डरला चकमा दिला चेंडूने. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी धावफलक वाढलाय 8च्या घरामध्ये. षटकामध्ये फेकून झाले चेंडू 4. राकेश कमबॅक करावं लागेल या बॉलला या बॉलवरती. आता मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू फक्त पुश केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल दोन्ही बॅटरला. धावफलक 9 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. 9 धावा अगदी आपण पाहिलं तर सहजच आपण पाहिलं येत आहेत. म्हणजेच काय कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलं गेलंय. एक आता मात्र आपण पाहिलं तर माइंड गेम त्याला म्हणतात. आणि ओमसागर बामणगाव या संघाला आपण बघितलं ना त्याने इम्प्रूव्ह केले का की माइंड गेम खेळतोय. मी आताच ना अनेक मैदानावर पाहिले त्यांचा माइंड गेम चालवतात आणि कसं मग डॉमिनेट करायचं संघाला ते दर्शवलं जात आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण पाहिलं चेंडूला ढकलला गेला. पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल मात्र मिळेल. सिंगलने टीमची टोटल पोहोचली जाते 10 या आकड्यावर. षटक पूर्ण झाले. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 10 धावा म्हणजेच काय तर येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. सरासरी अजून देखील आपण पाहिली आहे ना तर आहे ती म्हणजे 7ची. बघा ही मॅच जर युनिटी टीमला जिंकायची असेल ना अमित तर काय करावं लागेल की या दुसरा ओव्हरचा जो स्पेल असेल ना तो निर्णायक मात्र फेकावा लागेल. कदाचित या ओव्हर मध्ये तुम्ही चमकलात तर तुमची किस्मत चमकू शकते आणि तुम्हाला
या स्पर्धेला आणि नक्कीच या सामन्याला आपल्या बाजूने खेळण्याची एक संधी मिळू शकते. नक्कीच लो स्कोरिंगचा मॅच आहे, त्यांना देखील माहिती आहे दोन बॅटरला, म्हणून ते चांगले फ्री माइंडली खेळत आहेत. चांगले बॅटर आहेत संतोष वळवे आणि विकेश खरपडे, सेन्सिबल बॅटर आहेत या संघाचे. आता मात्र चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावांची उभारणी केलेली आहे. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल, 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. ओम सागर ब्राह्मणगाव या संघाला रुपेश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला विकेश याला आपण पाहणार आहोत. षटकातील पहिला बॉल असेल. डाऊन द लेग साइड चेंडू हाताळणी, वाईट बॉलचा इशारा आला पंचांचा आणि 22चा देखील इशारा आलेला आहे. 1+1 एकंदरीत 2 धाव मिळतील या चेंडूवरती जयेश. डेफिनेटली आपण बघा ना की 2 धाब्यांचं जे कुठे जर प्रेशर होतं ते देखील कमी झालं आता की 12 मध्ये 12. रुपेश तयार, हॅट्रिक साठी 300 रुपये. भूषणजी जाबर यांच्या माध्यमातून पारितोषिक हे लागू केलंय. विकेटची हॅट्रिक्स पूर्ण करा आणि 300 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. इथे काय घडलंय, धाव घेण्याची संधी होती परंतु जोखीम आहे. तिसऱ्या अंपायरला मात्र आपण पाहिलं इन्व्हॉल्व केलं इथे आणि नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाज मात्र पोहोचलाय की नाही ते देखील निरीक्षण केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. येस नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये चांगले एफर्ट लावले होते खेळाडूने. आता आपण पाहणार आहोत बॅटर सेफ आहे किंवा बॅटर आउट असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहावं लागेल. डिसिजन सुद्धा पेंडिंग आहे आणि चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओमसागर ब्राह्मणगाव वर्सेस युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे. आपण फायनल मॅच पाहत आहोत. चांगली कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून. यस नक्कीच बॅटर सेफ असेल. नॉट आउटचा इशारा आलेला आहे तिसऱ्या पंचांचा. मिळाले जाईल या 2 धावा. या 2 धावांना सांगितलं धावसंख्या 14च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 14 धावा. रुपेश दांडेकर हा बॉलर. नक्कीच एका बॉल मध्ये एकंदरीत 4 धावा खर्च करतोय हा बॉलर. चांगली कामगिरी करावी लागेल, चांगले क्षेत्ररक्षण देखील करावे लागेल या चिंचोडी संघाला या फायनलच्या मॅच मध्ये. रुपेश तयार. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये. मिळाले जाईल फक्त एक सिंगल. संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र सुधारावा लागेल चिंचोडी या संघाला, कारण कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. रुपेश तयार. चांगली बॉलिंग करावी लागेल रुपेश याला. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही कनेक्शन होत नाहीये. चेंडू साईल यावेळेला डॉट. आता मात्र सुरेख कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर रुपेश दांडेकर. आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 9 धावांची गरज असेल ओम सागर ब्राह्मणगाव या संघाला. आता मात्र या वेळेला पुन्हा एकदा काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. अपील तर लाऊड केली होती परंतु पंच काही या वेळेला सहमत होताना दिसत नाहीयेत. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय चिंचोली संघाच्या माध्यमातून, परंतु आपण जर पाहिलं तर अतिशय दक्ष पंच आहेत सुरेंद्रजी घाटाल. त्यांच्यावरती कोणताही फरक होत नाहीये, फरक पडत नाहीये. आता मात्र 8 बॉलचा खेळ बाकी असेल. 9 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला संतोष वळवी असेल. रुपेश दांडेकर. आता मात्र चांगला फटका चेंडूला कट केला. चेंडू साईल डीप गली क्षेत्रामध्ये. पाहूया 2 धावा मात्र डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. 17चा खतरा उद्भवतो की काय पाहावं लागेल. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल यावेळेला चिंचोडी या संघाला. 7 बॉलचा खेळ बाकी असेल. 7 धावांची गरज. सामना दुसऱ्याला बॅलन्सिंग आहे पाहावं लागेल. दोन्ही संघ प्रेशर मध्ये आलेले आहेत. रुपेश दांडेकर. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जाईल डीप मेडिकल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेशर रिलीज करणारा हा षटकार आपण पाहिला आलेला आहे संतोषच्या बॅट मधनं षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी आणि 1 धावांची गरज असेल विजय करता. 6 बॉल 1 धावांची गरज.
काय घडेल काय बिघडेल आपण पाहणार आहोत या 6 बॉल मध्ये. कुठल्या बॉल वरती हा सामना विजय होईल. ओम सागर ब्राह्मणगाव संघ 1 धावांची गरज. मेगा फायनल मुकाबला काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. आमचे सर्व प्रेक्षक नक्कीच या मॅचचा आनंद घेत असताना मैदानाच्या बाहेर आतुरतेने वाट पाहत आहेत. कोण जिंकेल हा सामना पाहणं गरजेचं आहे. युनिटी स्पोर्ट्स चिंचोली किंवा ओम सागर ब्राह्मणगाव. बॉलर असेल संजय. पहिला बॉल. आता मात्र वाईड बॉलचा इशारा आणि सामना जिंकलेला आहे ओम सागर ब्राह्मणगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन. ओम सागर ब्राह्मणगाव चॅम्पियन ठरलेला आहे या स्पर्धेचा, ज्याने पहिल्या क्रमांकाचा मानकरी पटकावलेला आहे. आई गावदेवी चषकाचा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे ओम सागर ब्राह्मणगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन ओम सागर ब्राह्मणगाव संघ अँड हॅड लक युनिटी स्पोर्ट्स चिंचोली. आमचा शरद दादा शर्यत जिंकला पिवटी अंड्यामध्ये. दादा शर्यत